भाव वाढेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी 3 महिने वाट पाहिल्यानंतर जानेवारीच्या सुरुवातीपासून शेतकऱ्यांकडून कापूस विक्रीसाठी काढण्यास सुरुवात झाली आहे। मात्र शेतकऱ्यांकडून माल विक्रीसाठी आणल्यानंतर शासकीय आणि खासगी जिनिंगवर शेतकऱ्यांना नियम व अटी दाखवून हमी भावापेक्षाही कमी दराने कापूस खरेदी केला जात आहे, तर फर्दरचे भाव दिले जात आहेत। त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे। विदर्भात पांढरं सोनं म्हणून कापसाला ओळखलं जातं, मात्र पांढऱ्या सोन्याची वर्षागणिक होत असलेली थट्टा अजूनही कायम आहे। यंदा कापसाला शासकीय हमी भाव प्रति क्विंटल 7,020 रुपये आहे, मात्र खासगी बाजारात 6 ते 7 हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे। रासायनिक खतं, बियाणं, कीटकनाशकं, मजुरी, शेत मशागत, वाहतूक खर्च या सर्वांचे दर गगनाला भिडले आहेत। तर आजच्या भावानुसार कापूस आता शेतकऱ्याला परवडेनासा झालाय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे। मी माझा कापूस या मार्केटला आणला होता, राळेगाव मार्केटला। माझ्या कापसाला अत्यंत कमी भाव म्हणजे जवळपास 1000 ते 1500 रुपये क्विंटलनी कमी भावाने माझा कापूस गेला आहे। आणि कारण विचारल्यास ओला आहे असं सांगतात, पण हा ओलावा सगळीकडेच आहे, तरी बाकी साईडला चांगल्या प्रकारचा भावाने कापूस जात आहे। आणि आमच्या इथेच कास्तकारांची लूट केल्या जात आहे। आणि इथे FMCची कोणतेही लोक येऊन त्याबद्दल कोणालाही काही बोलत नाही आहे। व्यापाऱ्यांवर त्यांचं कोणत्याही प्रकारचं नियंत्रण नाही आहे। त्या सगळ्या गोष्टीची पिळवणूक कास्तकाराची होऊन राहिलेली आहे। त्या सगळ्यावर लक्ष देण्याचं काम FMCचं आहे, पण ते कोणतेही त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेत नाही आहे। तरी आमच्या कास्तकार बंधूंकडून त्यांना अशी आर्जव विनंती आहे की त्यांनी इथल्या जे शेतकरी लुटीवर काहीतरी लक्ष द्यावे। आज मी माझा कापूस या राळेगाव बाजार समितीमध्ये विकायला आणला होता, परंतु येथे शेतकऱ्यांची लूटमार होताना मला दिसत आहे। आता पहा, इथे जवळपास 1000 ते 1500 रुपये फरकाने शेतकऱ्यांची लूट होत आहे। जवळपास 5,500पासून कापूस विकत घेतला जात आहे इथे, परंतु बाजार समितीचं याच्यावर काही नियंत्रण नाही। तरी मी बाजार समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव यांना विनंती करतो की हे जे व्यापारी लोक आहे याच्यावर नियंत्रण आणून शेतकऱ्यांची जी लूट होत आहे त्या लूटपासून शेतकऱ्यांना वाचवण्यात यावे।